नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आजची व्हिडिओ थोडीशी खास आहे. म्हणजे आपल्या नक्कीच सगळ्याच व्हिडिओ खास असतात, पण आजची व्हिडिओ खास म्हणजे आज मी एका नवीन कामाला सुरुवात करायला जात आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांनी. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, मी क्लासेस घेते ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंगचे. तर बरेच दिवस डिलिव्हरी नंतर क्लासेस माझे बंद होते, पण आता मी पुन्हा क्लासेस चालू करायचं ठरवलं आणि एक डेट ठरवली 17 तारीख, आणि आजपासून मी क्लासेस चालू केलेले आहेत. म्हणजे आज रात्री 8 वाजता लेक्चर आहे, पहिला इंट्रोडक्शन लेक्चर आहे. आणि इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये बरेच लोक जॉईन होतात आणि त्यानंतर काहींनी रजिस्टर नाही केलेलं असेल तर ते सुद्धा रजिस्टर करतात. पण आज झालंय असं की म्हणतात ना की कोणतं तरी आपण चांगलं काम काहीतरी करायला चालू करत असलो तर त्याच्यामध्ये अडचणी प्रचंड येतात. तर त्याचप्रमाणे आज बरोबर मी एकटीच घरी आहे. गिरिजाचे बाबा पण बाहेर गेलेत, त्यांना काम आलंय, तर त्यामुळं. आणि गिरिजा आणि राशी आणि माझं ऑनलाईन लेक्चर, तर मी सांगितलं तुम्हाला की लेक्चर मी देणार आहे, तर त्यामुळं मला थोडंसं माझ्या घरचं वातावरण शांत लागतं. ॲटलिस्ट एखाद्री बाळाला कोणीतरी घेतलं असतं तर थोडंसं मला व्यवस्थित हे झालं असतं. तर मम्मी डॅडी पण आज ॲक्च्युली त्यांना पण गावी लवकर जायचं होतं काही कामानिमित्त, तर ते पण जात आहेत. कारण 8 वाजता खूप लेट होतं. 8 वाजता लेक्चर असतं आपलं. कारण लेक्चर 8 वाजता ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये असे पण लोक असतात जे जॉब करतायत किंवा हाऊसवाईफ पण असतात, आणि जॉब करणाऱ्यांसाठी ती टाईम कन्व्हिनियंट राहते. कामावरून आल्यानंतर लेक्चर अटेंड करायचं, तर त्यामुळे 8ला असतं. तर त्यामुळे मम्मी डॅडी पण गावी जाणार आहेत. आणि सासऱ्यांना मी फोन केला होता, तर त्यांना पण कामावरून यायला वेळ होणार आहे. तर आज बाळांना घ्यायलाच कोणी नाही आहे आणि मलाच आता ही कसरत करायची. तर म्हणतात ना की कोणतंही चांगलं काम आपण करायचं ज्यावेळी डिसिजन घेतो, तर त्यावेळी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन चॅलेंजेस आपल्यासमोर येत असतात. आणि हा सुद्धा दिवस आजचा काही चॅलेंजपेक्षा कमी नाही आहे. कारण इंट्रोडक्शन लेक्चर आहे, या लेक्चरमध्येच बरेच लोक जॉईन होत असतात. आणि त्यामुळं जर हे लेक्चर व्यवस्थित मी दिलं, व्यवस्थित लेक्चर घेतलं, तर मला याच्या थ्रू रजिस्ट्रेशन्स येणार आहेत. ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेले आहेत, पण नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा इंट्रोडक्शन लेक्चर थ्रू येत असतात. आणि आता फर्स्ट काम मी करणार आहे म्हणजे राशीला आंघोळ घालणार आहे आणि तिला झोपवून टाकणार आहे. आणि ही चिमणी इथं जागी आहे, खेळायला लागले. ही मला नाही वाटत झोपायचं नाव घेईल, पण बघू, लेट्स सी काय काय करते. सो ही माझी जर्नी 1 तासाभराची कशी असणार आहे. अजून मावशी पण नाही आलेला ॲक्च्युली, त्यामुळे जेवणाला सुद्धा तयारी चालू केलेलं नाही आहे. जेवण सुद्धा करायचं आहे, कारण 8ला लेक्चर असतं. लेक्चर संपायला मी 8:45 वाजतील, तर एवढ्या लेट मी जेवण नाही करू शकत. जेवण मला आत्ता आधी करून ठेवायला पाहिजे. आत्ता वाजलेत 6:30 आणि मी असं ठरवलंय की आजचा जो लेक्चर आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा जो अनुभव आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला आवडेल शेअर करायला. आणि कसा माझा आजचा हा दिवस जातो तर ते नक्की चेक करा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे फॅमिली ब्लॉग्स, कामाशी रिलेटेड ब्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स, फॅशन ब्लॉग्स, असे बरेच वेगवेगळ्या मल्टिपल फील्डमधले ब्लॉग्स आपण पोस्ट करत असतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्या संस्कृतीप्रमाणे कोणतंही शुभकार्य चालू करताना आपण सगळ्यात पहिला सुरुवात ही देवकार्यापासून करतो, म्हणजेच पूजेपासून करतो. आता माझ्या कामाचं बोलायचं झालं तर माझ्या कामामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं अवजार म्हणजे माझा लॅपटॉप आहे. तर या लॅपटॉपवरूनच मी माझे मीटिंग्स जे आहेत किंवा लेक्चर्स जे आहेत तर ते घेत असते. माझं काम जे आहे तर ते मी करत असते. तर त्यामुळं सुरुवात जी आहे तर ती मी लॅपटॉपच्या पूजनापासून केली. तर आज आपलं पहिलंच लेक्चर आहे, म्हणजेच इंट्रोडक्शन लेक्चर आहे. तर त्यासाठी मी एक प्रेझेंटेशन बनवून ठेवलेलं असतं, ज्यामध्ये मी सगळे डिटेल्स ॲड केलेले असतात कोर्स संबंधी. म्हणजे कोर्स कशाबद्दल आहे, कोर्सचे बेसिक्स काय आहेत, त्यानंतर आपण काय काय शिकणार आहोत, तर ते सगळं मी स्टुडंट्सना समजून सांगत असते. आणि त्यासाठी एक प्रेझेंटेशन असतं, तर ते प्रेझेंटेशन मी ओपन करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय मला गिरिजा पण मदत करत आहे. तर प्रेझेंटेशनला नमस्कार करताना माझ्या लक्षात आलं की समोर माझाच फोटो आहे, त्यामुळे मी स्लाइड चेंज केली आणि त्यानंतर पुन्हा नमस्कार केला. तर हे माझं प्रेझेंटेशन आहे आणि हे मी प्रेझेंटेशन आता स्टुडंट्सना जे आहे तर ते देणार आहे. थोडंसं काम बाकी आहे प्रेझेंटेशनमध्ये, थोडंसं फिनिशिंग बाकी आहे.
तर मी 2 सेकंदमध्ये ते करून घेते आणि त्यानंतर प्रेझेंटेशन द्यायला माझा जो फोल्डर आहे किंवा लॅपटॉप आहे तर तो तयार आहे. तर अशा प्रकारे मी लेक्चरची जी लिंक आहे तर ती ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या शेअर करत असते आणि जे कोण स्टुडंट्स त्या ग्रुपमध्ये ॲड केलेले असतात रजिस्टर्ड स्टुडंट्स तर ते लिंक जॉईन करतात. पण झालं असं की लेक्चर चालू असताना राशी झोपली होती तर ती उठली आणि त्यानंतर तर हे असे व्हिडिओ जे आहेत तर ते आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बनवणार आहोत. रील्स आपण म्हणतो तर त्या प्रकारचे बनवणार आहोत. तर याच्यामध्ये ॲनिमेशन यूज केलेलं आहे. याच्यामध्ये काय वेगळं नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त ॲनिमेशन्स यूज केलेत. मी थोडंसं साऊंड ऑफ करते. तर याच्यामध्ये ॲनिमेशन्स यूज केलेले आहेत आणि ॲनिमेशन्स यूज करून या रील्स ज्या आहेत तर त्या बनवलेल्या आहेत. तर या अशा प्रकारच्या रील्स ज्या आहेत तर त्या सध्या फोटो आपले असतातच, फोटो आपल्याला लागतातच, पण सोबतच रील्सचे मटेरियल आहे तर ते इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती जास्त बघितलं जातं आणि रील्स ज्या आहेत तर त्या जास्त व्हायरल होतात. तर त्यामुळं क्लायंटची रिक्वायरमेंट असते की त्यांना रील्स हवे आहेत. तर त्यावेळी आपण अशा प्रकारचे डिझाईन्स बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेंडिंग म्युझिक यूज करून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. बरोबर 40 मिनिटात लेक्चर संपला आणि लेक्चर संपला तेव्हा राशी पण झोपून गेली होती. तर तिने काही दमवलं नाही लेक्चर चालू असताना. झोपलेलीस? झोपलेलीस? तर आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करायची ठरवतो तर अडथळे येतात त्याच्यामध्ये, पण त्यासोबतच आपल्याला मार्ग सुद्धा सापडतात. तर अचानक ऐन टाइमला बरोबर 7:45 वाजता गिरिजाचे काका आले आणि त्यांनी गिरिजाला घेतलं आणि लकीली घेतलं आणि राशी जी आहे तर तिला मी आंघोळ घातली होती आणि ती झोपून गेली आणि थोडीशी क्लास चालू झाल्यावर ती उठली. म्हणजे क्लास संपत आल्यावरती 15 मिनिटं ती उठली, पण इतका काय मोठा इश्यू नाही झाला. मी तिला घेऊन बसले क्लास चालू होता त्यावेळी. आणि गिरिजाचंच मला टेन्शन आलं होतं कारण ती मोठ्याने किंचळते, ओरडत नाही किंचळते आणि लेक्चर घेणार. एकतर इंट्रोडक्शन लेक्चर आहे, पण मी इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये नेहमीच क्लिअर करत असते की आय एम अ प्राऊड मदर ऑफ 2 लिटिल डॉटर्स. त्यामुळं ॲट द एंड ऑफ द क्लास सगळ्यांना कळतं की मॅडमची 2 मुलं आहेत, 2 छोट्या मुली आहेत आणि त्यामुळं कदाचित थोडंफार त्यांचा आवाज येतो. डिस्टर्ब कधीच होत नाही लेक्चर असताना, चालू असताना, पण त्यांचा आवाज येत असतो. तर असो या गोष्टी चालायच्याच. पण लकीली आजचं जे माझं लेक्चर आहे तर ते खूप छान झालं आणि खरंच मला म्हणजे ज्यावेळी मी मेसेज बघितले इंट्रोडक्शन लेक्चर ज्यावेळी संपलं त्यावेळी मेसेज बघितले स्टुडंट्सचे तर त्यावेळी मला खूप छान वाटलं की आपलं लेक्चर खूप छान झालं, आपलं प्रेझेंटेशन खूप छान झालं. कारण मनात वेगवेगळे विचार येत असतात ज्यावेळी मी लेक्चर देत असते त्यावेळी. म्हणजे अर्ध लक्ष गिरिजा काय करत असेल बाहेर. गिरिजाचं टेन्शन नव्हतं मला, तिचे काका आले होते, पण राशी झोपली होती आणि मी तिथंच लेक्चर देत होते आणि माझ्या आवाजाने ती उठते की काय उठली तर कसं घेऊ. तर हे असं सगळं चालू होतं, पण काहीच नाही. एक 15 सेकंड मी थांबले, लेक्चर स्टॉप केलं आणि त्यानंतर मी राशीला घेतलं मांडीवरती आणि छान बसले होते. काय करते का ही गिरिजा इथे? काय करते? तर ज्यावेळी मी लेक्चर चालू केलं होतं आत्ताही माझी 5वी बॅच आहे. तर मी फर्स्ट बॅच ज्यावेळी चालू केली होती तर त्यावेळी गिरिजा सुद्धा खूप छोटी होती. म्हणजे ती एवढीच होती. आता जेवढी राशी आहे ना तर तेवढीच होती. म्हणजे मला आता नक्की 1 वर्ष झालं, 1 वर्ष ते 9 महिने वगैरे तरी झाले असतील मला माझी फर्स्ट बॅच घेऊन, म्हणजे लेक्चर घेऊन. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तर तो खूप छान थ्रिलिंग आहे, नक्कीच आहे, पण तरीही खूप छान एक्सपिरियन्स वाटला मला आजच्या लेक्चरचा. कारण ही माझी 5वी बॅच आहे, आत्ता मी सध्या चालू करते आणि खूप चांगल्या रिस्पॉन्समध्ये बॅच माझी चालू झाली. तर त्याबद्दल मला खूप छान वाटलं. कारण मी खूप गॅप घेतला होता आता आणि मी विचार करत होते काय करू, क्लास घेऊ नको घेऊ, मला जमेल नाही जमेल. कारण या दोघींना घ्यायला कंटिन्युअसली कोणतरी लागतं आणि गिरिजाचे बाबा त्या टायमिंगला येतील न येतील. तर कारण रात्रीची बॅच आहे तर त्यामुळं कसं असतं मम्मी आणि डॅडींना जायचं असतं गावी
सासूबाई असतात माझ्या, येतात बाळाला घ्यायला कधीतरी, पण त्यांना पण जेवणाची घाई असते. 8 वाजता कोण फ्री असणार आहे माझ्यासाठी. तर हा सगळा असा विषय असतो आणि त्यामुळं मला थोडीशी भीती वाटत होती, पण म्हटलं की नको, आपण स्टार्ट करूयात. आणि कारण मला कंटिन्युअसली असं वाटत होतं की आपण बॅच स्टॉप केली आणि घ्यावी असं कंटिन्युअसली मला इच्छा होत होती शिकवायची. आणि कारण मला प्रचंड बडबड करायची सवय आहे, तर बडबडीतच मला क्लास घ्यायची आवड लागली होती. आपल्याला आपण पॅशन म्हणून करतो, तर त्या प्रकारे मी केलं. आणि जे माझे जुने क्लायंट्स होते, आता जुने स्टुडंट्स जे होते, जे माझ्या पहिला 4 बॅचला जे होते, तर ते सुद्धा मला अजून कनेक्टेड आहेत. तर त्यांना सुद्धा आता सध्या काही प्रॉब्लेम आला तर ते सुद्धा विचारतात आणि तितक्याच पॅशननी मी त्यांना सुद्धा नवीन गोष्टी आहेत त्या सांगत असते. तर मला खूप आवडतं म्हणून मी हे करते. मला असं काही कोणाचं बंधन नाही आहे की हे तू करच, हे पैसे मला हवेच आहेत किंवा असं काहीच नाही आहे. पण मला एक आवड आहे, मला माझं पॅशन आहे आणि आपल्या गोष्टी असाव्यात, तर त्यासाठी मी या गोष्टी करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून एक सांगायचं मी विसरले, मला एक कॉल आला होता सकाळी आणि त्या कॉलवरती मला त्या ताईनं सांगितलं की मी तुझं व्हिडिओज बघते, इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती व्हिडिओज बघते आणि तू 2 मुलींना घेऊन इतकं काम करतेस तुझं, आणि खरंच आम्हाला मोटिवेशन मिळालं आणि म्हणजे छान वाटलं. आणि तिची पण छोटी मुलगी आहे, साधारण 4 वर्षाची असेल, 4-5 वर्षाची असेल, मला एक्झॅक्टली नाही माहिती. आणि ती म्हटली की मला पण काहीतरी करायचं आहे तुझ्यासारखं. आणि आता यावर्षी माझं नवीन रिझॉल्युशन आहे की या वर्षीपासून मी स्वतःचं असं काहीतरी करणार आहे. तेव्हा खूप छान वाटलं मला ऐकायला. म्हणजे मी जे काम करते, मी जे तुमच्यापर्यंत दाखवते, तर ते तुम्हाला आवडतं फक्त आवडत नाही तर तुम्हाला मोटिवेट करतं. तर मला खूप छान वाटलं. ती मला सकाळी तसं बोलली आणि ती स्टुडंट आहे आपली, तिने या बॅचला जॉईन केलंय कारण तिला पण स्वतःच्या पायावरती उभारायचं आहे. तर मुलींचं कसं असतं ना, ती प्रत्येकालाच असं नसतं की तिने पैसे कमवले तरच घर चालतं. म्हणजे बऱ्याच जणांच्या केसमध्ये असतं सुद्धा, पण प्रत्येकाचं तसं नसतं. पण प्रत्येकाचं कसं असतं की आपले पैसे असतात, त्याच्यावरती आपला हक्क असतो आणि प्रत्येकाला आपले पैसे कमवायची काय असते, काय बोलतात त्याला, म्हणजे काय बोलतात त्याला, शब्द नाही आहे मला सापडत होता. पण आपले पैसे असतात तर त्याच्यावरती एक वेगळीच मज्जा असते. ते पैसे ज्यावेळी आपण खर्च करतो आणि मी ज्यावेळी माझे पैसे मी कमवते तर त्यावेळी मी इतरांवरती म्हणजे मी माझ्यावरती नाही करत. मी खूप चिंगूस आहे त्या बाबतीत. तर आता सध्या गिरीजा आणि राशीवरती प्रचंड मी खर्च करते, तर सेव्हिंग्स करते, इन्व्हेस्टमेंट करते. तर ती सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग तितकीच महत्त्वाची आहे जितकी आपण पैसे कमवतो ना, तर ते पैसे साठवून ठेवणे आणि फक्त साठवून नाही ठेवणे, इन्व्हेस्ट करणे एखाद्या चांगल्या कामामध्ये ज्यामधून आपल्याला त्याचे हाय रिटर्न्स मिळतील. तर अशामध्ये इन्व्हेस्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला नंतर खूप बेनिफिशियल असतं. तर मी सध्या रचना रानडेंचे व्हिडिओज बघते यूट्यूबवरती, तर तुम्ही सुद्धा चेक करा रचना रानडे. तर ते मराठीमध्ये खूप छान सांगतात इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स आणि ओव्हरऑल सगळ्या फायनान्सबद्दल. तर ते मला खूप जास्त मोटिवेट करतं, इन्स्पायर करतं त्यांचे व्हिडिओज, आणि तुम्ही सुद्धा नक्की बघा. तर मी थोडंसं टॉपिकला भरकटून बोलले. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी पुढची व्हिडिओ आल्यानंतर ती तुम्हाला नक्की दिसेल. थँक्यू.